मित्रांनो, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या विद्यापीठाशी संलग्न असलेल्या सर्व महाविद्यालयांचा सर्व कॉलेजचा जो 2023च्या कॅप राऊंड 1चा जो महत्त्वाचा कॅप राऊंड असतो, त्या कॅप राऊंड 1चा कट ऑफ आपण 2023 या वर्षाचा या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. जेणेकरून मित्रांनो, आपल्याला ज्यावेळेस ऑनलाईन ऑप्शन फॉर्म भरायचा आहे, कॉलेज ज्यावेळेस आपल्याला निवडायचे आहेत, सिलेक्शन करायचे आहे, त्यावेळेस आपल्याला कोणतं कॉलेज निवडावं जेणेकरून आपल्याला जेवढे पर्सेंटाईल आहेत आणि पर्सेंटाईलमध्ये अधिकचा गुणाधिभार मिळून किंवा अधिकचे मार्क्स वगैरे मिळून जेवढे आपले पॉईंट होतात, ते पॉईंट किती होतात आणि त्या अनुषंगानं आपण कोणत्या कॉलेजला सूट होतो त्याप्रमाणे आपण ऑप्शन फॉर्ममध्ये कॉलेज निवडू शकतो. अन्यथा आपण जर योग्य प्रकारचं कॉलेज निवडलं नाही, म्हणजे आपलं पॉईंट्स कमी आहेत आणि त्या कॉलेजचा मागच्या वर्षीचा कट ऑफ खूप जास्त आहे, तर अशा ठिकाणी आपण जर फॉर्म भरला तर कॅप राऊंड 1मध्ये आपल्याला अलॉटमेंट होत नाही. त्यामुळे चांगलं कॉलेजसुद्धा आपण त्या ठिकाणी गमावून जातो. त्यामुळं बघा मित्रांनो, आपल्याला जेवढे पॉईंट्स आहेत आणि मागचा कट ऑफ किती आहे त्या दृष्टिकोनातून आपण ऑप्शन फॉर्म भरला पाहिजे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण तेच डिस्कस करणार आहोत की महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये मागच्या वर्षीचा कट ऑफ किती होता. तत्पूर्वी मित्रांनो, तुम्ही जर पीके स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनल नवीन असाल तर पीके स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रापर्यंत शेअर करा. आता मित्रांनो, या ठिकाणी बघा, कॉलेज कोड 11101 कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर शिवाजीनगर पुणे हे महात्मा फुले कृषी विद्यापीठातील अत्यंत महत्त्वाचं कॉलेज आहे आणि त्याचा कट ऑफसुद्धा सर्वात हाय जातो. आता या ठिकाणी बघा, कॅटेगरी आहेत. या ठिकाणी वेगवेगळे कॉलम आहेत. पहिला कॉलम आहे कॅटेगरी, दुसरा आहे स्पेशल कॅटेगरी, तिसरा आहे कोटा, जेंडर टाईप, अवेलेबल सीट्स आणि लास्ट मिनिट म्हणजेच कट ऑफ. बघा मित्रांनो, SC कॅटेगरीमधील जो बॉईज असेल, बघा कट ऑफ आपण कसा चेक केला पाहिजे. SC कट ऑफमधील SC जनरल कॅटेगरीमधील बॉईज असेल आणि M कोट्यातून फॉर्म भरलेला असेल तर 4 सीट्स अवेलेबल आहेत आणि त्याचा कट ऑफ आहे 118.44870088. ओके. आता यानंतर ST, FJA, NTB, NTCN, NTD हे तर नॉट अलॉटेड आहेत. आता OBCचा जो कट ऑफ आहे बघा, OBC जनरल बॉईज असेल आणि M कोट्यातून फॉर्म भरला असेल तर बघा या ठिकाणी 118.12,330 एवढा कट ऑफ आहे. आता या ठिकाणी बघा, OBC जनरल M कोट्यातून फॉर्म भरला असेल, फिमेल 119.0021,841 एवढा कट ऑफ आहे. तसेच बघा, EWS जनरल M कोट्यातून फॉर्म भरला असेल, बॉईज असेल तर 118.53,21,579 एवढा कट ऑफ आहे. आता यानंतर बघा, ओपन जनरलचा कट ऑफ बघा, M कोट्यातून फॉर्म भरला असेल, बॉईज असेल तर 119.673,0058 एवढा कट ऑफ आहे. त्यानंतर ओपन जनरल फिमेल M कोट्यातून फॉर्म भरलेला आहे तर 119.843,0775 एवढा कट ऑफ आहे. आता U कोट्यातून SC जनरल U कोटा बॉईज याचा कट ऑफ आहे 110.0676112. तर बघा, हा 110.067 हा कट ऑफ U कोट्यातून SC जनरलचा आहे, बॉईजचा. तोच कट ऑफ M कोट्यातून किती आहे, 118.44. म्हणजे बघा, एकूण 8 पॉईंटचा या ठिकाणी इन्क्रीमेंट म्हणजे वाढलेले आहेत. त्यामुळे मित्रांनो, आपण ॲडमिशन घेत असताना शक्यतो आपल्या U कोट्यातून जे महत्त्वाचं कॉलेज आहे त्या ठिकाणी जर निवडलं तर आपल्याला त्या ठिकाणी कॉलेज भेटण्याचे चान्सेस हे जास्त असतात. ओके. यानंतर बघा, ST जनरल U कोट्यातून बॉईज असेल तर 102 कट ऑफ आहे ST जनरल. ओके, 102.5914,252. तसेच ST जनरल U कोट्यातून फिमेलनं फॉर्म भरला असेल तर तो 110.300. बघा, या ठिकाणी फिमेलचा कट ऑफ वाढला आहे, बॉईजचा कमी आहे.
यानंतर FJAचा कट ऑफ जे आहे तो यू कोट्यातून बॉईजसाठी 115.276 4336 एवढा कट ऑफ आहे. तसेच बघा OBC जनरल यू कोटा बॉईजचा कट ऑफ 117.01 84,720 एवढा कट ऑफ आहे. ओके. आता OBC जनरल यू कोटा गर्ल्स म्हणजे फिमेल्स 117.684. बघा म्हणजे हा कट ऑफ या ठिकाणी या कॉलेजचा कट ऑफ हा हायच आहे. ओके, जास्तच कट ऑफ आहे. म्हणजे स्पेशल कॅटेगरीचा सुद्धा आणि जनरलचा सुद्धा. आता ओपन डिफेन्स पर्सनल ओके याचा कट ऑफ देखील बघा 112 बॉईजचा 112.91 131. आता पर्सन विथ डिसेबिलिटी ओपन कॅटेगरीमधून पर्सन विथ डिसेबिलिटी बॉईजचा कट ऑफ आहे 110.290,804. तर मित्रांनो बघा अशाच पद्धतीचे संपूर्ण कट ऑफ तुम्हाला या ठिकाणी या PDF मध्ये चेक करता येईल. अशा पद्धतीने तुम्ही चेक करू शकता. तर मित्रांनो या PDFची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही महात्मा फुले कृषी विद्यापीठातील जेवढे काही शासकीय कॉलेजेस आहेत त्यांचा कट ऑफ तुम्ही जाऊन त्या ठिकाणी चेक करू शकता. तुमच्या याबद्दल काही शंका असतील तर तुम्ही त्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवू शकता. धन्यवाद.